नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. असं आहे की जुन्नर हा तालुका निसर्गानं दिलेल्या वरदानामुळं फार असा नैसर्गिकदृष्ट्या भरभरून गेलेला आहे. एकतर शिवनेरी किल्ला आहेच, पण पाऊस एवढा पडतोय म्हणून मग पीक पद्धती हळूहळू बदलत गेली आणि ऊस खूप जास्त झाला. जसं माझ्या मागे आहे, 2-3 महत्वाचे कारखाने आहेतच. ऊसाचं क्षेत्र जसं वाढलं आणि माणसाचं जसं अतिक्रमण जंगलावरती झालं, तसं तसं बिबट्या आणि मनुष्य असा कॉन्फ्लिक्ट व्हायला सुरुवात झाली. तो किती असावा तर साधारणपणे 4 तालुक्यामध्ये मिळून 450 बिबटे आहेत. 215 स्क्वेअर मीटरच्या भूभागात एक अशा हिशोबानं तो बिबट्या आहे. आणि मग साहजिक आहे की त्याचं जे काही भक्ष्य होतं जंगलातलं, तर तो मूळचा शाय प्राणी आहे. मी वन विभागाशी बोललो, त्याला काही फारसं माणसावरती हल्ला करावा वगैरे अशी त्याची भावना नसते. पण त्याचं भक्ष्य संपलं आणि मग तो गावात आला, गावात शहरात आला आणि शहरात आल्यामुळं गावकऱ्यांची मोठी अडचण झाली. आता बघा ह्या आजीमाईनं काय केलंय, तर सगळं घरच असं बंदिस्त करून टाकलं. सगळ्या घराला चारही बाजूनी त्यांनी बंदिस्त करून टाकलेलं. माय उघड जरा दरवाजा. आम्हाला लोक म्हणत होते तुम्ही पाठीमागून करायचे, पण म्हणलं एवढं पैसे नाही आमच्याकडे, एवढे करू पोरे खेळायचे ना बारकाला. आता हिच्या पेक्षा बारीक या अजून काय सुने तू सांग काय झालं बिबट्यानं काय केलं. बिबट्या काय घरी येऊन गाणं म्हणतो का काय? गाणं काय समजतो घरी येऊन, पण बिबट्याने तिकडं ते मूल खाल्लं ना, ते बेलापूरचं होतं फाफळ्यांचं, ते मूल खाल्ल्यामुळं मग इथं लयच वातावरण वाढ म्हणून आम्ही गेट बनवून घेतलं लगेच. सगळ्या बाजून नाही बनवलं, पण आता एवढी आमची आईपती एवढंच बनवलं. खर्च किती केला माई तू तिकडं? खर्च किती केला? लाखभर रुपये झाला एवढं. मग आता हे पुढं नव्हतं, हे बनवलं पत्र, हे सगळं सिमेंटचं गोणे आणायच्या, वाळू आणायची, रेती आणायची, सगळं चालू. पण शेतात तुम्ही एकटे जाता का? नाही ना जाते एकटी. होय ना. हो, कोणाला तर जोडीदार नेते मी. त्यामुळे यांच्या पोरींचा आजोबा असते, नाही तर मग मुलगा असतो, नाही तर मग सुनबाई ना आम्ही दोघी. एकटं जात नाही. संध्याकाळी आम्हाला दिवस माळाला का आम्ही इकडे निघतेच नाही. आपल्या घराच्या पलीकडे? हा, पलीकडे सुद्धा नाही निघते आम्ही, अजिबात नाही जाते. बर. मग इथंच एवढ्यातच राहायचं म्हणून ते पोरं खेळायसाठी म्हणलं. बाहेर पोरांना ते मूल खाल्लं तर 2 दिवस आम्ही पोरं बाहेर नाही काढली, ती पोरं फार वैतागली घरामध्ये. आणि मग काय करायचं, एक मुलीचं होतं आणि हे 2-3 पोरं. असं गावात किती घरात असं केलं कंपाऊंड? बरंच केलं असं ना, आता मला नाही सांगता यायचं, पण बरंच सगळ्यांनी केलंय ना. हा, बरंच. या बरं इकडे आजीबा. आणि शेतात तुमच्या समोर कधी बिबट्या आला का? हा, आमच्या दिसला इथं. अश्विनी सांगा. अश्विनी सांगतील, तुम्ही सांगा कधी दिसला. या इकडे. यांनी पाहिला, मी नव्हते, मी गेलते गावाला, तिकडं बाहेर गेलते. कुठं होता? इथे बस. अंबाबाई कुठली बस. हा, कुठे बघितलंस तू? घाला माग पाय ओकला तू? आणि तेव्हा गेट पण नव्हतं. हे गेट बंद होतं. आणि काय केलं त्यांनी? म्याव म्याव. नाही, मग त्यांनी तेव्हा गेट पण नव्हता आणि पप्पा शेतातून आले होते आणि तेव्हा पप्पांनी हातपाय धुवून आतमध्ये आले तर दरवाजा पण उघडा होता आणि आतमध्ये मम्मी म्हणली काहीतरी पळत गेले आणि मग बिबट्या आणि मग आणखी एक बिबट्या दिसला आणि मग पप्पा आणि मम्मी म्हणली मग दरवाजा लावलाय का, मग नाही लावला म्हणून. मग पप्पा नाही तर नाही, मम्मी परत गेली आणि दरवाजा लावून आली आणि मग बिबट्या होता. अरे बापरे, तू बघितलास का? केवढा होता? मोठा होता बरं. होय ना. कुरकत होता का? गुर्र असं करत होता का? मग कसं करत होता आवाज? अरे बापरे. आणि शेपटी पण एवढी लांब. अरे बापरे. मग तू बाहेर खेळते की नाही मग आता? आता खेळते. आधी काय म्हणायची आजी? आजी म्हणायची नको खेळू म्हणून. बरं, मग तुला काय घरात बसून मजा वाटायची? नाही. मोबाईल बघत असशील तू तेव्हा. ऑन अ सिरियस नोट, ह्या छोट्या बाळानं जे सांगितलं ना, हे यासाठी गंभीर आहे की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे ना, तो इथल्या ग्रामस्थांच्या दृष्टीनं फार चिंतेची बाब झालेली आहे. म्हणजे ते शेतात काम करू शकत नाहीत. रात्रीच्या वेळेला दरवाजा कड्या सगळ्या लावून बसायच्या. फार सगळं लावून बसतो, सगळ्याकडे अजिबात उघड नसते. पण आम्ही बाहेर निघलो ना तर ते कुलूप कडी लावून जातो. मला असं सांगितलं, खरं किती खोटं किती, कुत्रे सुद्धा संपले तुमच्या गावातले? कुत्री नाही राहिले आता. संध्याकाळी जर आहे ना कुत्र म्हणलं ना, कुठं नजर नाही, वाडीमध्ये कुत्रे आहेत ना, सावडी पुढे कुत्रे असले ना
तर ते कुत्र कुठून माणसं सामसूम झाली का मग ते कुताड्यानं आतमध्ये चावडीमध्ये घुसात तिथून कुत्री वाडीतली सुद्धा कुत्री नेल्या उगाच कुठंतरी कवचित राहिल्या नाही तर कुत्री संपवल्या. बरं जे शेळ्या पाळल्यात त्या ज्या शेळ्याने पाळल्यात ना त्यांना असं गेट बनवून घेतलेले ज्या लोकांनी आता हे ना इथं सामने येत इकडं खाली येत त्याच्यामुळे आम्ही शिडी नाही पाळायचं काय नाही कुठं राखण करीत असतात नेले वाघाने. किती वर्षापासून माय हे सुरू झालं? हे बरंच झालं आम्ही 9-10 वर्ष झाले तसं. 10 वर्ष? 10 वर्षाच्या आधी होतं पण थोडं होतं एवढं नाही. आता एवढं जास्त त्यांचं प्रमाण वाढे जास्त वाढे म्हणजे जास्त. इथं मूल खाल्लं पिंपरीला एक बाई राखण करत होती बाजरीची ठाकराची बाई होती तिला पण अशी बसली होती राखण करून आली दमली बसली पाणी प्यायला ते सामनेच होतं कुठं उठलं तसं तिचं माझ्या इथं कानापाशी पकडलं. लेंड्या थाळामध्ये एक बाई तिला 2 वर्षाची मुलगी होती ती पण खाली ती मग हॉस्पिटलला होती म्हणतात मग ती गेली का ती नाही मला माहिती पण ही बाई गेली हे पोर गेलं उमरला एक धनगराचं पोर झोपलेली होती दोघांच्या मधून नेलं लय झाले असे इथं आणि त्याच्यामुळे मग आम्ही घाबरायला लागलो म्हणलं नको तुला कधी रात्रीतनं जाग येते दचकून असं होतं का? कोणला तुला? हा जागा होतो आम्ही काय आवाज बिवाज येतो पण जास्त आम्ही बाहेरच नाही निघतील खरं म्हणलं आम्ही बाहेरच नाही निघतील. ही फार विचित्र परिस्थिती आहे बघा एवढं छान घर आहे टुमदार घर आहे पण घराला चारही बाजूनी ह्या मंडळींनी ना म्हणजे त्यांनी इकडे एक गेट केलंय आणि तो गेट आता बंद करून ठेवलंय आणि एक स्वतंत्र असं गेट त्यांनी केलंय म्हणजे एक प्रकारची त्यांची अवस्था कोंडवड्यासारखी झालेली आहे. बरोबर शब्द वापरला ना मी? कोंडवड्यासारखी झालेली अवस्था जसं बकऱ्याला जसं कोणतात तसं त्यांची अवस्था आहे आणि म्हणूनच इकडे घ्या या इकडे पुढे तर ही जी स्थिती आहे ना तर ही स्थिती ही बघा पुन्हा तो जो मनुष्य आणि प्राण्यातला जो काही संघर्ष आहे ना त्याच्यामध्ये मनुष्याची किती जबाबदारी आणि प्राण्याची किती जबाबदारी असं जर विचाराल ऑब्व्हियसली ती मनुष्याची जबाबदारी कारण मनुष्य प्राण्यांच्या भागात अतिक्रमण करता झाला आणि मग प्राण्यांना त्याचं भक्ष्य उरलं नाही तर तो इथेच येणार. आता संरक्षण करायचं ते इथे आल्यानंतर आपलं तुमचं कुत्र्यांचं जनावरांचं आणि एकंदरीत अवस्था बघताय तुम्ही कोंडवड्यासारखी झालेली. घराचे मालक सांगतात तुमचं पूर्ण नाव? शरद शिवाजी काकडे. शिवाजीराव तुम्ही काय टॉयलेट बाथरूम घरात घेतलं? हो टॉयलेट बाथरूम आतमध्ये घेतलं कारण इथे वाघाची भीती असते बिबट्याची भीती असते त्याच्यामुळं नाईटला बाहेर पडायला खूप अवघड आहे आणि म्हणून टॉयलेट बाथरूम आतमध्ये घेतलं. आणि हा खर्च किती आला कंपाऊंड वरचा? खर्च जवळजवळ 1 लाखापर्यंत खर्च केला. आणि कोणत्या वर्षी केला? आता 2 महिने झाले. असं काय 2 महिन्यात झालं? आणि इथे आपले शेत आहे त्या शेताच्या बाजूला एक 8 वर्षाचा मुलगा त्याला बिबट्याने पकडलं आणि जागीच ठार केलं. आणि आमच्या घरामध्ये छोटी मुलं आहेत मुलं काही म्हटलं ते नाईटला बाहेर येतात आणि ती भीती असते दिवसा सुद्धा आणि ते सकाळी 8 वाजता झालेले. तर इथे आजूबाजूला ऊस वगैरे असतो त्याला हा ऊस सुद्धा खूप मोठा होता आणि त्याच्यासाठी मग आम्ही लहान मुले म्हणून ते कंपाऊंड करून घेतलं. आणि तुम्ही काय 10 सेकंदात वाचलात? तुम्ही त्या बिबट्याला हे केलं? हो पिंपळनेर स्टँडच्या समोर मी येत होतो नाईटला 10-10:30 वाजता एक बिबट्या मला क्रॉस झाला जस्ट 10 ते 15 फूट होत अजून थोडं लेट झालं 10-15 सेकंद त्याला ठोकलं असतं. तुमची मुलगी सांगते का घराच्या मागे आलते? हो घराच्या मागे एक 5 महिन्यापूर्वी कांद्याला पाणी भरून मी आलो होतो तर 5 वाजता लाईट गेली आणि मी घरी आलो तर त्याच्यानंतर अर्धा तास झाला असेल 5:30-5:45च्या आसपास मागून 2 बिबटे आले. तर मी माझी मिसेस आणि माझी मुलगी आम्ही बेडरूम मध्ये बोलत होतो तर एक बिबट्या एकदम धावत गेला. माझ्या मिसेसला थोडा डाऊट आला ते म्हणजे काय ते पळायला सगळं गेलं म्हणून आम्ही जस्ट तिथे पाहत होतो खिडकीतून तर दुसरा बिबट्या त्याच्या मागे आला आणि तो ह्या ऊसामध्ये घुसला. आमचा आवाज ऐकला तो ऊसामध्ये घुसला आणि त्याच्यानंतर 2 मिनिटांनंतर तो आला पुढे आणि त्याच्यानंतर तो त्याच्या मागे गेला आणि तिकडे कोणी ते होतं त्या रोडला तिकडे त्याने आवाज दिला तो ते पुन्हा 2 बिबटे इकडे आले आणि आम्ही त्यांना स्पष्ट पाहिलं आणि त्याच्यानंतर एक 4 व्हीलर आली आणि मग ते बोलले इथे बिबटे आहेत म्हटलं आम्ही बघितलं. त्यांनी गाडीतून उतरले 2-3 होते आणि मग ते शूट करत होते. ठीक असं बिबट्याची एक स्पेशालिटी काय तो अडॅप्टेबल आहे म्हणजे सिच्युएशन काही झाली तरी तो स्वतःच्या जगण्याचा मार्ग शोधतो. जसं आता हे ऊसाचं क्षेत्र आहे त्यांनी स्वतःच्या जगण्याचा मार्ग शोधलाय त्याला जंगलात भक्ष्य कमी झालं पण तो इथे आलाच आणि राहण्यासाठी एवढा चांगला असा ऊसच त्याला मिळाला. हे क्षेत्र असं आहे जुन्नर मंचर ह्या सगळ्या भागातलं इथे एकतर 20-22 धरणापैकी महत्वाची 8 अशी धरण आहेत आणि ऊस पाहावा तिकडे ऊस आहे त्यामुळे इथे बिबट्यांना विनासायास असा आश्रय मिळाला आणि मग संख्या वाढत गेली. किती वाढावी तर ती 450 आणि आता त्यातले 10 बिबटे
महाराष्ट्रातून गुजरातला जात आहे. पर्सेंटेज काढा.